नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एलईडीला फेडिंग इफेक्ट कसा द्यायचा ते बघणार आहोत. यासाठी आपण आधी ज्या कन्सेप्ट बघितल्या आहेत, अॅनालॉग राईट, त्याचा वापर करणार आहोत आणि PWMचा. चला तर मग बघूया. चला आता बघूया हा फेडिंग इफेक्ट कसा दिला जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे डिजिटलमध्ये दोनच व्हॅल्यू असतात, 0 आणि 1. आता 0 व्होल्ट ते 5 व्होल्टच्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला हा फेडिंग इफेक्ट दिसेल. त्याच्यासाठी काय करायला लागतात की PWM मधले जे वेगवेगळे ड्युटी सायकल्स आहेत ते दिल्यामुळे हा फेडिंग इफेक्ट दिसतो. आता इथे हे कन्व्हर्जन कसं होतं, म्हणजे अॅनालॉग, डिजिटल, PWM. तर तुम्हाला माहिती आहे की अॅनालॉग आहे 0 व्होल्ट टू 5 व्होल्ट. PWM मध्ये ड्युटी सायकल्स आहेत आपल्या 0 टू 255 आणि डिजिटल आपला 10 डिजिट म्हणजे 0 टू 1023. इथे 0 मॅप होतो 0 ला आणि 5 255 103 मॅप होतं. चला हा एलईडी फेडिंग इफेक्ट कसा होतो हे आता आपण करून बघूया. त्याच्यासाठी लागणारी ही सर्किट डायग्राम आहे. याप्रमाणे कनेक्शन्स करून आपण एलईडी रेजिस्टर आणि आर्डिनो मध्ये कनेक्शन केल्यानंतर हा इफेक्ट बघू शकतो. आधी आपण टिंकरकॅड मध्ये कनेक्शन्स करून सिम्युलेशन करून बघणार आहोत की कसं वर्क करतंय ते. तुम्हाला माहिती की टिंकरकॅड मध्ये आपण हार्डवेअर विदाउट हार्डवेअर सुद्धा आपण सर्किट कनेक्ट करू शकतो. तर इथे हे सर्किट कनेक्ट केलं आहे ज्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे. आपण हा जो एलईडी आहे तो त्याचा 9 नंबरला लावलेला आहे आणि रेजिस्टर दिला आहे. आता फेडिंग इफेक्ट देण्यासाठी आपल्याला कोड बघायचा आहे. तो कोडमध्ये काय बदल करायचा आहे ते. इथे आपण एलईडी घेतला आहे जो पिन नंबर 9ला व्हेरिएबल, मग एक ब्राईटनेस व्हेरिएबल, कारण आपल्याला माहिती की आपल्याला फक्त ऑन आणि ऑफ नाही करायचं आहे, तर त्याचा ब्राईटनेस चेंज करायचा आहे. तर आधी सुरुवात आपण 0 पासून करणार आहोत आणि एक एक स्टेपनी तो वाढवायचा आहे. तर ती स्टेप जी आहे ती इथे आपण फेड अमाऊंटमध्ये घेतलेली आहे. ही आहे 5. आपण 5नी तो स्टेप्स चेंज करणार आहोत. आता एलईडी आपल्याला आउटपुट मोडमध्ये पाहिजे, म्हणून आपण पिन मोड, आपण एलईडी जो आहे 9 नंबर पिन नंबर तिला आउटपुट केला आहे. प्रोग्राम बघूया आता. लूपमध्ये आपल्याला अॅनालॉग राईट आपण काय करणार आहोत की जो पिन नंबर 9 वर जो एलईडी लावलेला आहे त्याला ब्राईटनेस आधी जी देणार आहोत, आधी 0 देणार व्हॅल्यू, बरोबर. त्याच्यानंतर ती हळूहळू वाढवत जाऊन आपण ती चेंज करत राहणार. त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार ब्राईटनेस. आधी 0 आहे ब्राईटनेस, मग +5, नंतर ब्राईटनेस होणार 5. आणि आता चेक करायला लागणार ना की तो ब्राईटनेस काय होते, की कुठपर्यंत ते फेड करत जायचं आहे. कारण 0 टू 5 पर्यंतच जायचं आहे आपल्याला. ड्युटी सायकल आपली असते 255. मग इथे आपण चेक करतो आहोत की ब्राईटनेस जर 255 झालं तर रिव्हर्स यायचं आहे, आणि नसेल 0 असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, आणि मग डिले देऊन हा पूर्ण प्रोग्राम रन होतो. आपण आता सिम्युलेट करून बघूया. इथे बघा तुम्हाला दिसतं आहे की हे चेंज होतं आहे कसं ते.